जय महाराष्ट्र. मुंबईमध्ये एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली. अर्णव खैरे या मराठी तरुणानं रेल्वेमध्ये त्याच्यासोबत जे घाणेरडा प्रकार झाला, त्याला जी मारहाण झाली ती त्याला सहन झाली नाही, म्हणून त्याने घरी जाऊन आत्महत्या केली. अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे हा. कुणासोबत हा प्रकार घडू नये इतका दुर्दैवी प्रकार. पण हा प्रकार घडल्यानंतर भाजपचे जे काही नेते आहेत, मग त्या चित्रा वाघ असतील, ते साटम असतील, ते अशा पद्धतीने तुटून पडलेत की जणू यांना एक वेगळी एक न्यूज भेटली, निवडणूक लढवण्यासाठी एक मुद्दा भेटला. असलं राजकारण करू नका. पहिली गोष्ट म्हणजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं म्हणतो की अर्णव खैरेला ज्या ज्या लोकांनी मारहाण केली, आधी त्यांचा शोध घ्या. ते रेल्वेमधला मॉब होता म्हणून सोडून देऊ नका. शोध घ्या, सापडतील. शोध घेतला गेला पाहिजे. ही पहिली गोष्ट की जे जे लोक त्याच्यामध्ये होते ते पकडले गेले पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्णवच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करावी. या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. आणि साटम आणि वाघ या दोघांनी जो एक प्रोपोगंडा चालवण्याचा जो प्रयत्न केलाय की ठाकरेंनी हे विष पेरलं म्हणून हे सगळं झालं, तर एक सांगतो की मराठी आणि अमराठी हा वाद नाहीये. मराठी माणसाची साधी मागणी आहे की जर तुम्ही मुंबईमध्ये राहत आहात, महाराष्ट्रात राहत आहात, वर्षानुवर्षे राहत आहात, तर तुम्ही मराठी बोललं पाहिजे, मराठीचा सन्मान केला पाहिजे. जर तुम्ही करत नसाल तर आम्ही त्याला विरोध करू. पण ह्याला एक वेगळा अँगल देऊन, ह्याला एक वेगळा रंग देऊन जर भाजपवाले स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत असतील तर मराठी माणसांनी सावध होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, अर्णव खैरेच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्णव खैरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत झालीच पाहिजे. जय महाराष्ट्र.